नमस्कार, लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। बातमी आहे अंबड येथून। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये शासकीय विकास कामांमध्ये कथित भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप समोर आला आहे। निकृष्ट दर्जाचे काम, अपूर्ण कामे आणि बोगस बिलांच्या माध्यमातून शासकीय निधीचा अपहार झाल्याची तक्रार करण्यात आली आहे। या प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष ॲडव्होकेट जी.एस. पटेकर यांनी जिल्हा परिषद जालना येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सविस्तर लेखी तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार गोंदी येथील गुत्तेदार सचिन गरर यांच्यावर विविध योजनातील कामांमध्ये नियमांचे उल्लंघन करून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे आणि बोगस बिले सादर करण्याचे आरोप आहेत। महाकाळा ग्रामपंचायतीत 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून अंगणवाडी दुरुस्ती कामांमध्ये लाखो रुपयांच्या अनियमितता झाल्याचा आरोप आहे। तसेच चंदनपुरी बू येथे सुमारे 14.99 लाखांच्या गटार बांधकामातही गैरव्यवहार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे। याशिवाय पाणी पुरवठा, नाली आणि दिवाबत्ती कामांमध्येही निधीचा अपहार झाल्याचा आरोप असून नागरिकांना मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत। त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी वाढली आहे। या प्रकरणात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच दोषींवर कठोर कारवाई, अपहाराची वसुली आणि संबंधित गुत्तेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणीही करण्यात आली आहे। प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। या प्रकरणामुळे अंबड तालुक्यातील विकास कामांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। लोकात्मा न्यूजसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड।